नमस्कार, माया मिराकल किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण मस्तपैकी व्हेज कुर्मा पाहणार आहोत. अगदी घरच्या साहित्यातलाच आहे. तर साहित्य पाहूया. तर इथं मी हिरवे वाटाणे रात्रभर भिजवून शिजवलेले आहेत. आणि इथं जिरं दोन इलायची घेतलेले, एक चक्रीफूल घेतलेलं आहे, 5-6 लवंग घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर दालचिनी तुकडा. इथं ओला मसाल्यामध्ये तुम्ही बघू शकता कांदा घेतलेला आहे, लसूण घेतलेला आहे, आलं घेतलेलं आहे, मिरची, कोथिंबीर आणि सुकं खोबरं घेतलेलं आहे. तर आपल्याला जो खडा मसाला आणि सुकं खोबरं मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे, छान अगदी बारीक वाटायचं आहे. नंतर जो ओला मसाल्यामध्ये कांदा, लसूण, आलं, मिरची हे सगळं मिक्स करायचं आहे. तर तुम्ही बघू शकताय आपल्याला भाज्यांमध्ये हिरवे वाटाणे शिजवलेले आहेत, फ्लावर घेतलेला आहे, बटाटा घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेलं आहे आणि इथं खसखस घेतलेले आहे. चमचाभर मी भिजत घातलेली 15 मिनटं आणि तीही परत आपल्याला मसाल्याबरोबर वाटून घ्यायची आहे. तर इथं अर्धी वाटी मला तेल लागलेलं आहे. तर तेल गरम झालेलं आहे आपलं आणि त्याच्यामध्ये आपल्याला छान असा फ्लावर भाजून घ्यायचा आहे. अगदी फ्लावरचा रंग बदलला गेला पाहिजे इतका छान आपल्याला फ्लावर परतून घ्यायचा आहे. तर माझ्याकडं मी हिरवे वाटाणे याकरता घातले की माझ्याकडं मटार नव्हता आणि हिरवे वाटाणे ऑलरेडी भिजवलेले होते. मग ते नंतर मी छान शिजवून घेतलेले आहेत आणि त्याचा आज आपण व्हेज कुर्मा करत आहोत. तर फ्लावर भाजून झालेला आहे. तर इथं बटाटे आपल्याकडे आहेत ते छानसे चिरून घेतलेले आहेत. मी एकच बटाटा होता मध्यम आकाराचा, तोही छान असा कलर बदललेला आहे, परतून घेतलेला आहे. आणि नंतर आपलं फरस बी होतं थोडंसं, तेही परतून घेतलेलं आहे. आणि जो मसाला मी मिक्सरमध्ये वाटलेला आहे तो आता त्याच तेलामध्ये घालून छान असा परतवून घ्यायचा आहे. अगदी तेल सुटूपर्यंत भाजायचं आहे आपल्याला. जवळजवळ मसाल्याचा कलरही बदलला गेला पाहिजे आणि जसजसं आपण मसाला भाजत असतो त्याचा खमंग वासही सुटत जातो. तर सतत आपल्याला चमच्याने हलवत आपला मसाला भाजायचा आहे. तर बघू शकताय इथं मसाला छान भाजला आहे. त्याच्यामध्ये मी टोमॅटो घातलेला आहे, एक टोमॅटो घेतलेला आहे मध्यम आकाराचा, तोही छान असा परतवून घ्यायचा आहे. आणि जो आपला मसाल्याचा डब्यातला जो चमचा असतो छोटासा, अगदी त्या चमच्याने हळद घालायची आहे आणि छान असं परतवून घ्यायचं आहे. तर इथं मी लाल तिखट घेतलेलं आहे आणि लाल तिखट मी इथं जवळजवळ 1-2 चमचे घेतलेले आहेत. तेही छान असं परतवून घ्यायचं आहे. तर इथं आपला मसाला कोरडा झालेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला परत एकदा असं शिजवून घ्यायचं आहे. अगदी तेल सुटूसपर्यंत शिजवायचं आहे. अगदी 2च मिनटं लागतात आपल्या मसाल्याला तेल सुटायला. तर बघू शकता कढईनं तेल सुटायला लागलेलं आहे, म्हणजे आपला मसाला छान शिजला गेला पण आहे आणि भाजला गेला पण आहे. आणि एकदा परतून आपल्या ज्या भाज्या आहेत, इथं मी गरम मसाला 1 चमचा घातलेला आहे. तर ज्या भाजलेल्या भाज्या होत्या त्या आता त्या मसाल्यात मिक्स करायच्या आहेत आणि 1-2-3 वेळा वर खाली हलवून घ्यायचं आहे. आणि जे शिजलेला आपला वाटाणा होता तोही त्याच्यामध्ये घालायचा आहे. तर बघू शकता सगळ्या भाज्या मिक्स करून झालेल्या आहेत. आणि थोडंसं पाणी अगदी 1-1.5 वाटी पाणी घालून बघायचं आपली भाजी कितपत दाटसर झालेली आहे. आणि जर जास्त दाटसर असेल तर आणखीन थोडं पाणी घालून आपला सैलसर असा कुर्मा तयार करायचा. जास्त घट्टही नको आणि जास्त पातळही नको. आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि 5 मिनटासाठी आपला कुर्मा शिजवून द्यायचा आहे. आणि आपला इथं कुर्मा जवळजवळ खूप छान शिजलेला आहे. तर आपला कुर्मा आता खाण्यासाठी तयार आहे. मला सांगा की माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे कळवा. धन्यवाद.